नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पटेल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. एमसीसीचा राऊंड 1 चा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. प्रोव्हिजनल रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आता कन्फर्म रिझल्ट सुद्धा एमसीसीच्या वेबसाईटवर या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर झालेला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर या रिझल्टची पीडीएफ बघत असताना खूप विद्यार्थी व पालक कन्फ्यूज आहेत की सर, आम्ही महाराष्ट्र राज्यामधले जेवढे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत किंवा ऑल इंडिया कोट्यामधून 15% AIQ मधून महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही जीएमसी आहेत या जीएमसी मध्ये अप्लाय केलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही डीम युनिव्हर्सिटी आणि जीएमसीचा कट ऑफ साधारणतः किती राहिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्र राज्यामधील त्या सर्वांची पैकी जे काही कमी मार्काच्या डीम्स म्हणजे कमी मार्कावर ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळालेला आहे त्या सर्व डीम विद्यापीठाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर एमसीसी काउन्सिलिंग करत असताना विद्यार्थ्यांना आता पुढची स्टेप काय असणार आहे, कसं तुमचं डिपॉझिट तुम्ही वाचवू शकता. एमसीसीच्या राऊंड मधून जर तुम्हाला बाहेर पडायचं नसेल तर राऊंड 1, राऊंड 2 आणि स्टे वॅकंट राऊंड साठी काही नियम आहेत ते सर्व नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती बघायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की डीम युनिव्हर्सिटीचं जे काही डिपॉझिट आहे ते तुम्हाला सर्वांना माहित आहे 2 लाख रुपये आहे. आणि AIQ मधून जर तुम्ही अप्लाय केलं ऑल इंडिया कोट्यामधून ओपन साठी 10,000 रुपये आहे आणि ऑदरची काय कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 5,000 रुपये डिपॉझिट आहे. हे डिपॉझिट जर तुम्हाला वाचवायचं असेल तर पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला फ्री एक्झिट घेता येते. लक्षात घ्या, पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला फ्री एक्झिटचं ऑप्शन आहे. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागला असेल, ज्यांना घ्यायचं असेल सीट, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. ज्यांना घ्यायचं नसेल त्यांनी डायरेक्ट फ्री एक्झिट घेतल्या नंतर सुद्धा तुम्ही सेकंड राऊंड साठी काय करू शकता, तुम्ही चॉईस देऊ शकता. त्यामुळे पहिल्या राऊंडला एमसीसी ला सुद्धा फ्री एक्झिट आहे. आता ज्यावेळेस तुम्ही एमसीसीच्या पोर्टलवर जाता, लक्षात घ्या, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती तर देणार आहे. त्याचबरोबर जसं हा आपला मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एमसीसीचं पोर्टल आहे त्या ठिकाणी रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट फॉर या ठिकाणी बघू शकता फॉर UG राऊंड जो काय 21 तारखेचा त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर नोटीस काय आहे, नोटीस पण या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे म्हणजे जो काही रिवाइज्ड प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो रिझल्ट पण आलेला आहे. विद्यार्थ्यांनी ज्यांना ही जी पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी एमसीसीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही काय करू शकता, ही जी रिवाइज प्रोव्हिजनल जी काही रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का बाळांनो, की तुम्हाला किती मार्कापर्यंत महाराष्ट्र राज्यामधल्या डीम विद्यापीठामध्ये किती ऑल इंडिया रँक पर्यंत लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटला जे काही डीमच्या ज्या काही पेड सीट्स आहेत, नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया सीट नाही म्हणत मी, जे काही पेड सीट्स आहेत त्या पेड सीट्स मध्ये साधारणतः किती ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा ओढा डीम मध्ये कोणत्या कॉलेजसाठी राहिलेला आहे, सगळ्यात जास्त हाय कट ऑफ हा कोणत्या डीम कॉलेजसाठी गेलेला आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व कॉलेजेसचे नाव वगैरे सगळे दिलेलं आहे. त्याचबरोबर किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. पहिलं कॉलेज दिलेलं आहे ते भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे आहे. या ठिकाणी जो रँक राहिलेला आहे ऑल इंडिया रँक, लक्षात घ्या, तो म्हणजे 5,01,263 रँक पर्यंत विद्यार्थ्याला काय मिळालेलं आहे. राऊंड 1 मध्ये भारतीय विद्यापीठ पुण्यामध्ये अलॉटमेंट मिळालेलं आहे. या सर्व कॉलेजेसची फीज वेगवेगळी आहे. नंतर DY पाटील नवी मुंबईला किती मिळालेलं आहे, 5,10,432 ऑल इंडिया रँक पर्यंत ऍडमिशन मिळालेलं आहे. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्ध्याचं दत्ता मेंगे म्हणतो आपण त्याला, त्याच्या 6,45,886 रँक पर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे पहिल्या राऊंड मध्ये. हा अॅक्युरेट एमसीसीचा रिझल्ट आहे, याच्यात काही कोणतेही आपण बदल केलेला नाहीये. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी 5,55,690 ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्याच्या आत विद्यार्थ्यांना काय मिळालेलं आहे, ऍडमिशन मिळालेलं आहे. हा म्हणजे शेवटचा ऑल इंडिया रँक आहे, लक्षात घ्या. ह्याच्यानंतर नॉन NRI मध्ये विद्यार्थ्याला अलॉटमेंट मिळालेलं आहे. त्यानंतर जी काही कॉलेज आहे ते म्हणजे DY पाटील आंबी मध्ये कितीला मिळालेलं आहे बाळांनो,
5,59,501. सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज हे वुमनसाठी आहे, मुलींचं कॉलेज आहे सिम्बायोसिस. या ठिकाणी सगळ्यात जास्त हायेस्ट मेरिट लागलेलं आहे. 56,144. किती? 56,144 ऑल इंडिया रँक वर हे कॉलेज क्लोज झालेलं आहे. म्हणजे एखाद्या जीएमसी एवढा ह्याचा कट ऑफ लागलेला आहे. लक्षात घ्या, सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे मुलींचं राखीव कॉलेज आहे हे. नंतर रुरल मेडिकल कॉलेज प्रवरा लोणी म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी बघा 1,42,869 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि हे प्रवरा लोणीचं जे काही सीट्स असतं, लक्षात घ्या, एकदा विद्यार्थ्यांनी घेतलं तर ते शक्यतो सोडत नाहीत, कारण की फीस कमी आहे. नंतर एमजीएम मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर 3,33,154 ऑल इंडिया रँकला क्लोज झालेला आहे. भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी सांगलीची जी आहे ती 6,08,008 रँकवर या ठिकाणी क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर जे पुढचे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, या ठिकाणी बघू शकता डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर 4,66,435 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. एमजीएम नवी मुंबई 2,40,373 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. एमजीएम पनवेल 4,46,813 ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. दत्ता मेंगे मेडिकल कॉलेज नागपूर 6,48,817 ऑल इंडिया रँक पर्यंत मिळालेला आहे. एमजीएम वाशी 3,07,390 ऑल इंडिया रँक पर्यंत मिळालेला आहे. आणि एमजीएम नेरूळ 3,68,433 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे. ह्याच्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा जास्त आहे, म्हणजे 8 लाख अबोव आहे, 9 लाख अबोव आहे, अशा विद्यार्थ्यांना एनआरआय नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. पण डीमचं महाराष्ट्र राज्यामध्ये किती जरी आपण तुम्हाला मार्क्स चांगले असतील तरी मॅक्स टू मॅक्स महाराष्ट्र राज्यामध्ये पॅकेज हे तुमचं 1 CRच्या अबोव जाणार आहे. लक्षात घ्या, 1 CR अबोव. त्यामुळे याच्यापेक्षा बिलो तुमचं पॅकेज नसणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत आणि ह्याच्यापेक्षा ऑल इंडिया रँक तुमचा जास्त आहे, तर तुम्हाला डीम मधल्या पेड सीट्स मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला एनआरआय मधून ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे ह्यापेक्षा जर तुम्हाला मार्क्स ह्या ऑल इंडिया रँक पेक्षा तुमचा ऑल इंडिया रँक जास्त असेल तर तुम्ही आजच आम्हाला संपर्क करा. आमच्याकडे पॅसिफिक मेडिकल कॉलेज राजस्थान, एमपी मधले काही नामांकित मेडिकल कॉलेजेस आणि तेलंगणा मधले माहेश्वरा असेल, सुरबिया असेल, निलिमा असेल, नोहो असेल किंवा राजाराजेश्वरी वुमन्स कॉलेज असेल असे, किंवा डॉक्टर पट्टणम रेड्डी असेल, असे सर्व कॉलेजेस माझ्याकडे अवेलेबल आहेत. ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अगदी 85 लाख रुपयापर्यंत ऍडमिशन मिळू शकतं. 85 ते 80 लाख रुपयापर्यंत तुम्हाला तिथं ऍडमिशन कॅटेगरी सी मध्ये मिळू शकतं. तर अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आम्हाला संपर्क करायचा आहे आणि आपलं कॉलेजचं ऍडमिशन या ठिकाणी फिक्स करायचं आहे. जास्त टाइमपास करत बसू नका. ह्या ऑल इंडिया रँक पेक्षा एक 30-40 हजार रँक सीट तुम्हाला नेक्स्ट राऊंडला मिळू शकतं. ह्याच्यापेक्षा जास्त ऑल इंडिया रँक असेल तर सीट मिळणार नाही. त्यामुळे क्लीन अँड क्लिअर सांगतो, असेल तर लगेच आपलं MBBS मेडिकल कॉलेजचा प्रवेश तुम्ही आमच्याकडून फिक्स करा. मी प्राध्यापक अभिषेक पटेल. तुम्हाला आजची ही माहिती आवडली असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.